आणि आता मात्र कुणी गाडी मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. तर एक मेगा सत्कार आहे या ठिकाणी. या स्पर्धेचे फोकसमॅन त्याचप्रमाणे विद्यमान अध्यक्ष मदन दत्तू जाधव साहेब, विवेक पाटील, सुरेंद्र दलवी आणि साई बाजागी आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मिस्टर सतीश जोशी, अनिल पाटील आणि सचिन केणे, बालराम जोशी, राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. हा सुद्धा एक मोठेपणा पाहायला मिळतोय. जाऊया फायनल मॅच कडे. फायनल मॅचचा पहिला बॉल घेऊन हिरामण शेलार. राहुलसाठी इनसाइड आउट, सुरेख फटका पहिल्याच बॉलवर. दमदार सुरुवात करतोय राहुल. मावळे संघाची सुरुवात चौकारानं. काय नेत्रदीपक फटका मारलाय, पावलांचा वापर केला, स्वतःला रूम दिला आणि त्यानंतर ऑन दी अप हा फटका खेळलेला आहे. अप्रतिम टायमिंग. इनफिल्डच्या वरून पाहुण्यांचं भव्य सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय. तुम्ही पाहत आहात चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 अंतिम सामना. जय बजरंग स्पोर्ट्स बावाळे ए विरुद्ध चिरोबा स्पोर्ट्स वाशेरे. बावाळे ए संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या ठिकाणी सन्माननीय नामदेव पाटील साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. विवेक पाटील यांचे पिताश्री आणि प्रसिद्ध उद्योजक खांडवळगाव, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये प्रेक्षकांची खूप चांगली गर्दी. मात्र प्रेक्षकांना विनंती आहे की सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवा, स्वतःची काळजी घ्या. राहुल आणि जोगेंद्र ही सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रत्येकी 4 षटकांचा हा अंतिम सामना, ग्रँड फिनाले. हिरामण पुढचा बॉल घेऊन यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे, कुठलाही फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हिरामणचं षटक मागडं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेमीफायनल मॅच मध्ये देखील 15 धावा खर्च केल्या होत्या किरवली संघाविरुद्ध. किरवली संघाने देखील दमदार खेळ दाखवला या टुर्नामेंट मध्ये. हवेत आहे बॉल, कव्हर पॉइंटला सुरेख झेल, बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. जे आपण नक्कीच समिती जी बाईक पाहतोय त्याचे स्पॉन्सर आपण पाहतोय या ठिकाणी विवेक पाटील, त्यांचे पिताश्री माजी सभापती सन्माननीय नामदेव शेठ पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं मनापासून या असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. फायनल मॅचची अतिशय सनसनीखेज सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार राहुलच्या बॅट मधून, नंतर षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक केलंय गोलंदाज हिरामण शेलारनं. हिटमॅन ऑफ पीटीसी म्हणून ज्याला संबोधला जातो तो हिरामण शेलार. अक्षरशः ही स्पर्धा गाजवलेली आहे हिरामण शेलारने देखील. आणि सेमीफायनल मॅच मध्ये आपण पाहिलं की मायटी महेंद्रने काय बॅटिंग केली, सामन्याला कलाटणी दिली. शेवटचे 5 चेंडू त्याला खेळायला मिळाले. 5 चेंडूंवर 28 धावा तब्बल ठोकल्या होत्या गोरखनाथच्या विरोधात. मात्र प्रत्युत्तरात किरवली संघाने देखील चांगली बॅटिंग केली होती, परंतु सामना काही जिंकता आला नाही. नवीन बॅट्समन आलाय भावाळे टीमसाठी, निखिल, राईट हँडेड बॅट्समन. थोडासा कुठेतरी स्टेप्स मध्ये चुकताना दिसतोय गोलंदाज हिरामण. स्लोवर बॉल टाकला होता, ज्या बॉलवर विकेट प्राप्त केली. फलंदाजाने चेंडू पंच केला होता, मात्र हवेत गेला बॉल आणि कव्हर पॉइंटला खूपच सुरेख झेल पाहायला मिळाला. पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक चालू आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल राईट आर्म विकेट. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी, सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. फलंदाजाने खूप लवकर बॅट फिरवली होती, अजिबात चेंडू समजून घेतला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. दरम्यान या ठिकाणी भावाली संघासाठी ग्रामपंचायत कुक्षेचे विद्यमान सरपंच सन्माननीय रुपेश रमेश पाटील याचकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी बेस्ट ऑफ लक म्हटलेलं आहे. धन्यवाद रुपेशजी पाटील, तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असं म्हणतात की विजेते संधीची वाट पाहत नाहीत, तर ती संधी निर्माण करतात आणि मिळालेल्या त्या संधी असतात त्यांचं सोनं करत असतात. हे दोन्ही संघ विजेते आहेत. पुन्हा एकदा सुरेख बॉल, वारंवार स्लोवर चेंडूंचा वापर केला जातोय. दोन्ही संघ विजेते आहेत, परंतु अंतिम विजेता कोण आणि उपविजेता कोण हे ठरवण्याची आता वेळ आलेली आहे. त्यासाठीच हा अंतिम सामना खेळवला जात आहे. तर नक्कीच या ठिकाणी मोठी उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. सन्माननीय राजू वर्लीकर साहेब शहर विकास अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे BN कॉलेजचे व्हाईस प्रेसिडेंट सन्माननीय देवीदासजी आयरे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. या दोन्ही मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुरेख कमबॅक हिरामण शेलारचं पाहायला मिळालं. अनुभव काय असतो हे त्याने दाखवून दिलं. चांगले स्लोवर डिलिव्हरीज टाकल्या, विकेटचं पतन झालं 3ऱ्या बॉलवर. त्यानंतर सलग 3 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. जय बजरंग भावाळे ए संघ टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतो या ग्रँड फिनाले मध्ये. धावसंख्या 1/10.
या स्पर्धेमध्ये अगदी क्लिनिकल परफॉर्मन्स राहिलेला आहे सेमीफायनल सामन्यापर्यंत. विशेषतः आपण पाहिलं तर जय बजरंग भावाळे ए संघाचा कुठल्याही संघाने त्यांना तोडीस तोड असं उत्तर दिलेलं नाही. मात्र फायनल मॅचमध्ये चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी सारखा बलाढ्य संघ आहे. वाशेरी संघाला मात्र निश्चितच घाम गाळावा लागला सेमीफायनल मॅचमध्ये. प्रेक्षक आणि पाहुणे तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आळी, पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. सर्वांचंच हार्दिक स्वागत. एक जबरदस्त स्पर्धेचं आयोजन ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. फ्री एंट्री टुर्नामेंट. नवीन षटक घेऊन गोलंदाज जयेश शेलार. स्विंग अँड मेस, आडव्या बॅटचा प्रहार करायचा होता. स्वतःशीच निराश दिसतोय फलंदाज जोगेंद्र. मावळे संघाचा संघनायक आहे. जोगेंद्रने देखील बऱ्यापैकी कामगिरी केली आपल्या टीमसाठी. बॅटिंग असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल दोन्ही विभागांमध्ये त्याची कामगिरी निश्चितच चांगली राहिली आहे. आणि जयेशने देखील प्रभावित केलेला आहे आपल्या गोलंदाजीनं. यावेळेस चेंडू सोडून दिलाय, डाव्या स्टिकच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड. या फायनल मॅच साठी 2 ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय. मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शहापूर आणि उमेश केणे मॅन फ्रॉम गोरवली निंबवली. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या 11. यावेळेस मात्र फ्लिक केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर येतोय चेंडूच्या खाली. गुड कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल ड्रॉप आणि धावचीची संधी देखील आहे, परंतु फेक देखील थोडीशी दिशाहीन होती. 2 धावा या दरम्यान कंप्लीट केल्या जात आहेत. जीवदान मिळतंय भावाळे ए संघाच्या कॅप्टनला अर्थात जोगेंद्रला, आणि या 2 धावांबरोबर त्याने आपलं अकाउंट देखील ओपन केलंय. संघाची धावसंख्या 1/13. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय भावाळे संघाच्या कॅप्टनचा, की टॉस जिंकून त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सेमीफायनल मॅच मध्ये आपण पाहिलं की वाशेरी संघाने देखील तेच केलं होतं. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करणं केव्हाही चांगलं असतं. भारतीय संघाकडून त्या चुका झालेल्या आहेत. 2003चा विश्वचषक फायनल मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंग घेतली, सामना गमावला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 फायनल मॅच तेच घडलं. हा बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न पायावर आदळला होता, थायला लागला आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. अवांतर रूपाने 1 धाव मिळते. धावसंख्या 1/14. बॅटला लागलाय. येस, पंच सांगतात की बॅटला बॉल लागलाय, म्हणजेच बॅटने धाव आली. याचाच अर्थ असा की आता स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला दिसते, कारण बॅटला लागून जर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर स्ट्राईक रोटेट आहे, आणि जर अवांतर रूपाने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला तर मात्र स्ट्राईक रोटेट तुम्हाला करता येणार नाही. हा महत्वाचा नियम या स्पर्धेसाठी. धन्यवाद अजय. तर या ठिकाणी दोन्ही संघांच्या खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. एखाद्या खेळाडूने जर सिक्सर हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक कोणत्या प्रकारचे हॅट्रिक जर पूर्ण केली तर आमनेगावचे उद्योजक सन्माननीय सुरेशजी पाटील याचकडे तब्बल 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. जयेश वन्स अगेन. चांगला बॉल आहे, अगदी ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू होता. तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळाला, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ऑन साइडला फक्त 1 धाव मिळते बॅट्समन निखिलला. निखिलनं पहिले 3 चेंडू निर्धाव खेळून काढले होते आणि आता मात्र त्याचं 4थ्या बॉलवर अकाउंट ओपन होते. मावळे ए संघाची धावसंख्या हळूहळू पुढे सरसावताना दिसते, ती म्हणजेच 1/15. दोन्हीही दर्जेदार टीम्स एकमेकांच्या विरोधात या फायनल मॅच मध्ये, आणि अगदी सक्सेसफुल अशी ही चॅम्पियन्स ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल, सुरेख डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, यू मिस, आय डेफिनेटली हिट. दुसऱ्या विकेटचं पतन. कॅप्टन जोगेंद्रची इनिंग समाप्त झाली. 3 धावांचं योगदान दिल्यानंतर तंबूत परततोय. धावसंख्या 2/15. जबरदस्त गोलंदाजी जयेशची पाहायला मिळत आहे. भेदक मारा संपूर्ण स्पर्धेत त्याने केलेला आहे. हिरामणनं सुरुवात तेवढी चांगली केली नव्हती, मात्र त्याने देखील कमबॅक करून दाखवलं, आणि आता कुठेतरी आपण पाहतोय की मागच्या 8 ते 9 चेंडूंवर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलेलं आहे. फक्त 15 धावा धावफलकावर. धन्यवाद अजय. दरम्यान मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी जे आपण LED TV देणार आहोत त्याचे स्पॉन्सर प्रसिद्ध उद्योजक दलेपाडा गावचे एकनाथ शेट भुईर साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय, आणि नक्की त्या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीने तुमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. डावखुरा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय, आणि डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजे तेजस. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट.
खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला तडकावलाय, मात्र गॅप मिळत नाहीये डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो, हेजिटेशन आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होता. गोलंदाजाचा निशाणा चुकलाय त्या ठिकाणी आणि बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळत नाही. ओहो, काय चाललंय मैदानात. धावपळ आहे. चौथ्या धावेचा मला वाटतं प्रयत्न होता आणि या ठिकाणी आता मात्र फलंदाज धावबाद. 3 धावा मिळाल्या आणि फलंदाज बाद. धावसंख्या 3 बाद 18. 2 षटकांची समाप्ती. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांची मांदी आली आणि बक्षिसांचा वर्षा पाहायला मिळतोय दोन्ही संघांवर. जर चिरोबास्फोट वाशिर संघाच्या एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर माजी सरपंच वाशिरगावचे अरुणजी शेलार याचकडनं कॅश प्राइज आहे 2000 रुपयाचं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2020च्या विजेतेपदाची ही शर्यत आहे. जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए आणि चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे या 2 संघांदरम्यान. एक आमने लोणाड परिसरातील मातब्बर संघ आहे तर दुसरा पडगा टेनिस क्रिकेटचा मातब्बर संघ आहे. आणि चांगलं बॅटल रंगले आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ छान पद्धतीनं आपण पाहिलेला आहे. 18 धावा धावफलकावर 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅट्समन अनंता केणे, द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर ऑफ भावाळे ए टीम. उज्ज्वलचा पहिला बॉल हवेत खेळून काढलाय, मात्र बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. थोडासा मिसटाईम फटका होता, परंतु आपण पाहतोय की एस्टनच्या पाठीमागे डिक्लेअर झोन आहे. एकच धाव मिळेल तेजसला. संघाची धावसंख्या पुढे जाते 3 बाद 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. उज्ज्वलची कामगिरी देखील चांगलीच राहिलेली आहे. विशेषतः गोलंदाजी त्याने चांगली केली आहे, परंतु बॅटिंगमध्ये कुठेतरी थोडंसं निराश केलं या स्पर्धेमध्ये उज्ज्वलनं. बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर हिरामणने देखील मागच्या 2 सामन्यांमध्ये एकही धाव जोडलेली नाही क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल मॅचमध्ये. म्हणजे त्याच्यावर देखील कुठेतरी प्रेशर असणार आहे. महेंद्रने मात्र धुवाधार बॅटिंग केली सेमीफायनल मॅचमध्ये. गोरखनाथच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढली. थँक्यू अजय. 2 मिनिटं. तर मित्रांनो अजून एक सुवर्ण संधी आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. कोणत्याही फलंदाजाने सिक्सर प्रस्थापित केला तर आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ फुलोरे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि सिक्सर आहे असं वाटतंय. येस इट इज. लॉंगांच्या वरून अनंता केणेच्या बॅट मधून हा देखणा षटकार. ओल्ड इज गोल्ड. अनंता केडे, मॅन फ्रॉम भावाळे. गोलंदाजी अफलातून केली संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आता या फायनल मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर चढवलाय लॉंग ऑनच्या वरून जबरदस्त षटकार. धावसंख्या झाली 25. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. हो, यावेळेस स्टॉपेज आहे. विकेट कीपरला संधी नाहीये. महेंद्र प्रयत्न करत होता, मात्र बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळते. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडू या इनिंग्स मध्ये शिल्लक आहेत. आणि आता आपण वातावरण पाहतोय की थंड होत चाललेलं आहे. सूर्य अस्ताला चाललाय. आता थोड्या वेळानंतर थोडा अंधार देखील आपल्याला मैदानामध्ये दिसेल आणि त्यामुळेच टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कॅप्टन जोगेंद्रनं. एक योग्य निर्णय आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं देखील आहे. विशेषतः पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये माऊली स्पोर्ट्स आमने संघाला या गोष्टीचा फटका बसला होता. पुल करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेऊन बॉल निघालाय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती होते. तर कुठेतरी 4 षटकांमध्ये 40-45 धावा जर झाल्या तर मात्र थोडंसं खडतर आव्हान असेल. वाशिरे टीम समोर हा फटका फसलाय. विकेट किपर जातोय की गोलंदाज जातोय, कोणीच पोहोचू शकला नाही. चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. तर या षटकामध्ये आपण पाहतो एक षटकार आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त चांगली गोलंदाजी उज्ज्वलने केली. 9 धावा खर्च केलेल्या आहेत. अजून एक चेंडू या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. धावसंख्या 3 बाद 27. दोन्ही चांगले स्ट्रोक प्लेयर खेळपट्टीवर. अनंता केणेनं कुठेतरी या टीमला लीड देखील केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. एक चांगल्या संघाची बांधणी त्याने देखील केलेली आहे. भरपूर नवोदित खेळाडू भावळ टीम मध्ये आहेत. यावेळेस उडवलाय बॉल, हुक केलाय. फटका तर छान आहे, परंतु खोदा पहाड और निकला चुहा. 1 रन. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भावाळे ए संघाची धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 28. 28 runs on the board for the loss of 3 wickets. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं वातावरण आहे या ठिकाणी ते पाहता निश्चितच
9.33च्या सरासरीने जर तुम्ही धावा जोडत असाल तर एक चांगला स्कोर आहे आणि अजूनही एक षटकाचा खेळ व्हायचा आहे. या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 2 ते 3 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. 2 जरी मोठे फटके आले तरी आपल्याला 40+ धावसंख्या निश्चितच पाहायला मिळेल. व्यासपीठ अगदी फुललंय, बहरलंय पाहुण्यांनी आणि हे MD साहेबांवर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेट रसिक देखील चांगल्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. शेवटचं षटक घेऊन माइटी महेंद्र मागे. अको टप्प्याचा बॉल पुल केलाय अनंताच्या बॅट मधून हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. खंडवलचे उद्योजक सन्माननीय रमेशजी पाटील यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या असोसिएशनच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माइटी महेंद्रचं माइटी हिटने स्वागत केलंय फायनल मॅच मध्ये अनंतानं. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, मात्र हा बॉल थोडासा पुढे ठेवला होता. हा जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता. गुडलिन स्पॉटवर टप्पा पडला आणि चांगला बाउन्स, चांगली फिरकी गोलंदाजी केलेली आहे महेंद्रने. अंडर प्रेशरच त्याने जास्तीत जास्त गोलंदाजी केली. शेवटचं षटक हाताळतोय. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणं तेवढं सोपं नसतं, मात्र व्हेरिएशन्स आहेत महेंद्रकडे. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी क्विकर डिलिव्हरी. पुढचा बॉल पुढे सरसावलाय. पहा यावेळेस चेंडूची लांबी कमी केली आणि पुन्हा एकदा फसवलंय त्या ठिकाणी अनंता केणेला. धावसंख्या स्थिर आहे 3/34. तर नक्कीच या ठिकाणी आपण मेगा सत्कार करत आहोत. आंबेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य असतो. या सन्माननीय सुनील शेठ फुलोरे साहेबांचं आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करत आहोत. या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मदन दत्तू जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. उपदार मॅची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करत आहोत. दरम्यान शुभ आगमन होत आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जे आपण शूज देत आहोत, मनीष पाटील यांच्या माध्यमातून त्यांचे वडील अर्थात पिताश्री सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. आणखी एक षटकार, एक गगनचुंबी फटका पाहायला मिळाला अनंताच्या बॅट मधून. यावेळेस मात्र क्विकर डिलिव्हरी. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेरिश मिड विकेट कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अनंता करताना दिसतोय, मात्र संधी मिळत नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागते त्या ठिकाणी. धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचले. जी धावसंख्या पाहिजे होती भावळे ए संघाला, तीच धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते. 40+, 41 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. महेंद्रने 2 निर्धाव चेंडू जरूर टाकले, परंतु 2 षटकार देखील या शेवटच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि अनंता केणेनं खूप छान बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 3 षटकारांच्या साह्यानं 21 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. बडे मॅच की खिलाडी अनंता केणे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स फेस करेल फलंदाज तेजस, डावखुरा फलंदाज. हा देखील क्विकर आहे. यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार केलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न असेल, कारण शेवटचा बॉल आहे. प्रयत्न अपुरे पडतायत फलंदाजांचे. बॅट्समन आउट. शेवटच्या बॉलवर फक्त 1 धाव, म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 ही स्पर्धा जिंकण्यासाठी 43 धावांचं टार्गेट आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम समोर, कारण भावळे संघाने जोडलेले आहेत 4 बाद 42 धावा 4 षटकांमध्ये. थँक्यू सो मच अजय. तर आपण व्यासपीठाकडे जात आहोत. उपस्थित मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. तर ठाण्याचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गिरीशजी प्रभू आपण पुढे यायचं आहे. गिरीश शेठ प्रभू आपण पुढे या. तुमचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केला जात आहे. अध्यक्ष साहेब सन्माननीय मदन दत्तू जाधव यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर उल्हासनगरचे सन्माननीय महेशजी सदवाणी, आपला विनंती आहे की आपण पुढे या. आपला सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. त्यानंतर माजी सभापती ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या पुत्राने जी आम्हाला बाईक स्पॉन्सर केलेली आहे, असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय नामदेवजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी व्यासपीठावर शुभ सन्मान करत आहोत. आणि या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी मित्रांनो अनेक बाईकचा जो रेकॉर्ड होत असतो, अर्थात खासदार चषकाचे प्रणेते सन्माननीय निलेश पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. उल्हासनगरचे सन्माननीय लक्ष्मणजी राठोड यांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत. आमचे सुरेंद्र दलवी यांचे जिवलग मित्र आहेत. वेलकम निलेश पाटील साहेब, तुमचं मनपूर्वक या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय सुनीलजी तलरज्जा
यांना विनंती आहे की आपण पुढे या. आपला या व्यासपीठावर आपण अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर धीरूभाई सिंग आपण पुढे यायचं आहे. उल्हासनगरचे उद्योजक आहेत. सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे, पंचांना विनंती असेल. त्यानंतर पुढील सन्मान आहे उल्हासनगरचे उद्योजक सन्माननीय जितूबाई, आपण पुढे या. आपला सुद्धा या व्यासपीठावर सन्मान केला जाईल. मी सुरेंद्र दलवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या व्यासपीठावर करायचा आहे. त्यानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे सिटी ऑफिसर सन्माननीय राजूभाई वर्लीकर साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या. आपला या व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाणार आहे. उबदार मायाची शाल आणि या स्पर्धेचं मोमेंटो देऊन तुमचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर मेरीमेंट प्रोजेक्टचे मॅनेजर सन्माननीय गिरीजी प्रभू साहेबांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. सन्मान झालेला आहे. यस ओके. त्यानंतर उपाचार्य BNN कॉलेज सन्माननीय DL अहिरे साहेबांना विनंती आहे की आपण पुढे या. आपला या व्यासपीठावर शुभ सन्मान केला जाईल. मिस्टर सुरेंद्र दलवी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर पडगेगावचे उद्योजक प्रसन्न भोईर, आपणास विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपला या व्यासपीठावर सन्मान केला जाईल. मी साई बजागे आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. पुढील सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करायचा आहे. हा सन्मान सरपंच साहेब या ठिकाणी करत आहात, संतोषजी काकडे साहेब. त्यानंतर सावतचे हनुमानजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय प्रकाशजी डोंगरे साहेब आपण पुढे या. आपला सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे. विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने पाडागावचे सरपंच संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करत आहोत. प्रकाशजी डोंगरे साहेब क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे इष्ट कार्यकर्ते सुद्धा आहेत. त्यानंतर आमनेगावचे सन्माननीय सूर्यजी पाटील उद्योजक आहेत, देखील त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. मी विवेक नामदेव पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान करावा. नक्कीच आमचे बाईक स्पॉन्सर विवेक पाटीलच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जातो. या त्यानंतर जे आपण मित्रांनो LED TV पाहत आहात त्याचे स्पॉन्सर दलेपाड्यागावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय एकनाथ शेठ भोईर यांचं आपण स्वागत करणार आहोत. तर मी नक्कीच या अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान करायचा आहे. विवेक पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. उबदार मायाची शाल, त्यानंतर या स्पर्धेतील मोमेंट देऊन त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. खूप मोठं योगदान आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या मुलाच्या वतीने नक्कीच आम्हाला या स्पर्धेमध्ये जे शूज लाभलेले आहेत, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांचे पिताश्री सन्माननीय रमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करत आहोत. तर रमेश काका पाटील आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण दरवर्षीप्रमाणे खासदार चषक पाहत असतोय आणि त्या चषकामध्ये बाईक बाजार पाहायला मिळतोय. अनेक संख्येने बाईक त्या स्पर्धेमध्ये असतात. हा एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ऑल इंडियामध्ये आपण जर पाहिलं तर हा रेकॉर्ड्स आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचे प्रणेते, त्याचे आयोजक अर्थात निलेश दादा पाटील या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. तर मी अध्यक्ष साहेब, त्याचप्रमाणे सुरेंद्र दलवी, विवेक पाटील, साई बजागे आणि राम गरत या सर्वांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावर करत आहोत. सन्माननीय निलेशजी पाटील साहेब, एक खूप मोठी उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा आपण व्यासपीठावर आज सन्मान करत आहोत. उबदार मॅची शाल आणि या स्पर्धेतील मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत.
आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकता सन्माननीय श्रीधरजी केने हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी सुरेंद्र दलवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. त्यानंतर सन्माननीय रामजी दलवी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तर आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय राम दलवी साहेब, आपण पुढे या. तर मी साई बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आज व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाली पाहायला मिळते. हेच प्रेम असंच राहू द्या तुमचं या असोसिएशनवर आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा तुम्हाला नेहमीच प्रमाणे या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळत जातील. त्यानंतर या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय असोसिएशनचे अध्यक्ष MD अर्थात त्यांचे सासरे बुवा या ठिकाणी भास्कर पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी साई बजागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय भास्कर पाटील साहेबांचा आपण येथे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर किरवलीचे सन्माननीय भरतजी बजागे इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. तर मी साई बजागे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पुढे यायचं आपण. ज्या ज्या मान्यवरांची नावं मी नक्कीच या ठिकाणी घेतोय त्या मान्यवरांनी आपण पुढे यायचं आहे, जेणेकरून जास्त वेळ इथे पाया जाणार नाही. त्यानंतर खांडवलचे समाजसेवक बालरामजी जोशी, आपण पुढे या. बालराम जोशी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मित्रांनो, जो सामना पाहतोय शिरोबा स्पोर्ट वासेरे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट भावाले, अंतिम सामना. त्यानंतर ज्याच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व अनिल पाटील खांडवलचे उद्योजक आहेत. आपल्यास विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. मी साई बजागे यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अनिल पाटील यांचं येतुचित स्वागत आणि सन्मान करायचे. त्यानंतर खांडवलचे समाजसेवक राजेश पाटील, आपणास विनंती असेल की आपण पुढे या. आपला सुद्धा या व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर सन्माननीय चंद्रकांतजी बारशे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. आमनेगावचे समाजसेवक आहेत. मी विवेक पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय शशिकांतजी जाधव, मदन दत्तू जाधव यांचे मोठे बंधू आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. शशिकांत जाधव, पुढे आपण. आपला शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. मी सुरेश पारदी आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करायचा आहे. शशिकांत जाधव यांचा आपण या व्यासपीठावर हा सन्मान करत आहोत. त्याचप्रमाणे MD यांचे बंधू आहेत सन्माननीय श्रीकांतजी जाधव, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपला शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाणार आहे. थोडंसं फास्ट या. श्रीकांतजी जाधव, आपण पुढे यायचं आहे. मी सुरेश पारदी यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. धावसंख्या 11 झाली. 2 गडी बाद. मायटी महेंद्र, वन ऑफ द ग्रेटेस्ट फिनिशर्स इन टेनिस बॉल क्रिकेट, ऍट द क्रीज. त्याच्या जोडीला उज्ज्वल, 2 धावांवर उज्ज्वल आहे. महेंद्रने आताच अकाउंट ओपन केलंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राहुल छान मारा करतोय. त्यानंतर सन्माननीय बंडूजी माली, बंडू दलवी, आपणास विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सुद्धा या व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. मी
सुरेश पारधी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. बंडूजी दलबी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 2 बाद 12. फायनल मॅच जिंकण्यासाठी चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीमला उर्वरित 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतर सन्मानित योगीजी केणे यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपला या व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. मित्रांनो, आपण अनुभवतोय ओम साई लोणार क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चॅम्पियन ट्रॉफी 2020 आणि हे 2 संघ मध्ये पाहूया कोणता संघ चॅम्पियन होणार, कोणता संघ बाईक जिंकणार आणि कोणता संघ पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलणार. तर 12 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे. त्यानंतर मिस्टर सावतचे गौरव पाटील आपल्यास विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तर शुभ सन्मान यानंतर आपण ब्रेक नंतर करणार आहोत. तर आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. ओ टू यू अजय करत. थँक्यू योगी. डॉट बॉलनं सुरुवात केली. तिसऱ्या षटकाला विकेश मुकादमनं, अनंत केणेनं चांगली बॅटिंग केली. त्यानंतर पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिकल षटक, सक्सेसफुल षटक हाताळलं. एक गडी देखील बाद केला. 6 धावा खर्च केल्या. समीकरण सध्या आपण पाहतोय की 11 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता आहे. उज्ज्वल शेलार इज ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. यावेळेस जोरदार चपराक दिली आहे चेंडूवर, मात्र डीप त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेण्याची संधी. एक अनाउन्सर आहे या स्पर्धेला. जर जय बजरंग स्पोर्ट भावाळे संघाने जर विजेतेपद पटकावलं तर तुषार केने आणि अनंत केने याचकडनं जय बजरंग स्पोर्ट भावाळे संघाला एकविरा ट्रिप आणि 16 खेळाडूंसाठी 16 शूज जोडी दिली जाणार आहे आणि ड्रेस कोट सुद्धा दिला जाणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, मात्र हा चेंडू थोडासा स्वेर आहे. लाईन थोडीशी चुकीची होती. लेंथ खूप छान होती. वाईड यॉर्करचा खऱ्या अर्थानं प्रयत्न झाला होता, मात्र थोडा जास्त बाहेर बॉल टाकला होता. वाईड घोषित केलाय पंच मुन्ना पठाण. धावसंख्या पुढे जाते 2 बाद 14. आणि जर खरोखर तर ही स्पर्धा जर जिंकली भावाळे संघाने आणि एकविरा ट्रिप जर निघली तर त्या ट्रिप मध्ये अध्यक्ष साहेब सुद्धा असणार आहेत, अशी आम्हाला नक्कीच या ठिकाणी माहिती मिळते. अजूनही 29 धावांची आवश्यकता. यावेळेस मिस टाइम फटका. डीप कव्हरला फिल्डर आहे. यस इट इज गुड कॅच. ओहो, खऱ्या अर्थानं परिस्थितीचा फायदा या ठिकाणी उचलला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी देखील होत आहे आणि त्याचबरोबर क्लायमेट जे आपण पाहतोय त्याचा देखील फायदा मिळतोय गोलंदाजांना. चांगला झेल. फिल्डिंग मात्र कौतुकास्पद आहे. याआधी देखील जोगेंद्रने छान झेल समाप्त केला होता. धावसंख्या 14 वर थांबले 3 गड्यांच्या मोबदल्यात. माहिती महेंद्र पवेलियन मध्ये परतलाय. नवीन बॅट्समन जय शेलार आलाय. हा देखील चांगला फलंदाज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची मात्र आवश्यकता आहे. हा अंतिम सामना कुठेतरी वाशिरे टीम पासून दूर चाललाय. सुरेख डिलिव्हरी, जबरदस्त वेग आणि चांगली लेंथ पाहायला मिळते. उजव्या इष्टीच्या बाहेर अचूक टप्प्यावरची भेदक, घातक आणि भीषण गोलंदाजी विकेश मुकादमच्या माध्यमातून. तर नक्कीच भावाले संघाने ही स्पर्धा जिंकली तर भावाले गावचे उद्योजक संजयजी केणे साहेबांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाणार आहे. पुन्हा एकदा विकेश राईट अमोर द विकेट. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागलाय. 1 धाव मिळते. मिडॉनला फिल्डर तैनात आहे. त्या ठिकाणी एका धावेनं 2 धावांनी काही होणार नाही. चौकार षटकारांचा खऱ्या अर्थानं पाऊस पाडावा लागेल मॅच जिंकण्यासाठी. पाहायचं काय घडतंय त्या ठिकाणी. पंच कन्फर्मेशन देतीलच. 1 धाव तर कंप्लीट केली होती, मात्र दुसऱ्या धावेचा देखील त्या ठिकाणी मला वाटतं प्रयत्न झालाय. दोन्ही पंच आपापसात चर्चा करतायत. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच मॅरेथॉन मॅच साठी गिफ्ट हॅम्पर देण्यात आलेले आहेत. जांभूलपाडा गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय गुरुनाथजी फिरांगणे दादांचं इथे मात्र शुभ आगमन होत आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय कालूरामजी थले लोणार गावचे उद्योजक आहेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पंच कन्फर्मेशन द्यायचं आहे. 2 धावा. ओके, 2 धावा आलेल्या आहेत. 16 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 27 धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. फक्त 7 चेंडू शिल्लक. 16 धावा झालेल्या आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावा बनवायच्या आहेत. टार्गेट आहे 43 धावांचं.
नाही तसं मॅथेमॅटिक्स माझं चांगलंच आहे. षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल आपटी दिलीये, स्वेअर डिलिव्हरी वाईड. पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. मोठमोठे फटके खेळावे लागतील. प्रयत्न केला सुरुवातीपासून फलंदाजांनी. विश्वास आणि हिरामण आले होते. आपण पाहिलं की विश्वासनं 6 धावा जोडल्या. हिरामणला खातं उघडता आला नाही. 3 सलग डक त्याचे पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. बॅटिंगमध्ये खरोखरच निराश केलं हिरामणने. फक्त एक मॅच मध्ये त्याची बॅट तळपली होती. सुरेख डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ. धाव घेत नाहीत फलंदाज, म्हणजेच नवीन षटकामध्ये स्ट्राईक जयेश शिलारकडे असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या 3 बाद 17. 6 चेंडू शिल्लक आणि फायनल मॅच जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमला. तर पाहूया कोणत्या संघासाठी खतरा ठरतो. दरम्यान आपण व्यासपीठात जात आहोत. मान्यवर या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅच साठी जे आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर देण्यात आले होते. जांभूळपाडे गावचे उद्योजक गुरुनाथ फिरांगण यांचा आपण या व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करत आहोत. मी रामघर त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. भावाले संघ प्लीज आपण एकत्रित येऊ नका, प्लीज कॉपरेट करा. आपण भावळे संघ जर हा अंतिम सामना जिंकला तर सचिन गायकवाड यांच्याकडून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. आणि आता भावळे संघाच्या आशा तर पल्लवीतच आहेत आणि विजयाकडे वाटचाल देखील भावळे संघाने केलेली आहे. पुढील सन्मान आपण करणार आहोत. लोणार गावचे उद्योजक सन्माननीय कालुरामजी थले इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावर करणार आहोत. मी रामघरतना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अविनाश. अको टप्प्याचा बॉल. हो, प्रतीक्षा होती खोलवर टप्प्याच्या चेंडूची, कारण या अगोदरच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त खोलवर टप्प्याची गोलंदाजी झाली होती आणि पूर्णपणे तयारीत नव्हता फलंदाज अको टप्प्याच्या बॉलचा सामना करण्यासाठी. त्यामुळेच बीट झालाय, डॉट बॉल. पुढील सन्मान आहे सन्माननीय बालकृष्णजी बजागे. आपण पुढे यायचं आहे. राम विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावर करूया. आणखी एक डॉट चेंडूची समाप्ती होते. भावाळे संघ विजयाच्या उंबरठ्यावर. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. अगदी अशक्यप्राय आव्हान आहे. त्यानंतर सरलंबे गावचे सन्माननीय सागरजी अधिकारी या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आपण या व्यासपीठावर त्यांचा शुभ सन्मान करूया. सागर अधिकारी. आता मात्र या अंतिम सामन्याचा निकाल स्पष्ट होताना दिसतोय आपल्याला आणि त्यामुळेच प्रेक्षक देखील आता आपल्या परतीच्या मार्गावर आहेत, घराकडे निघालेले आहेत. मात्र मित्रांनो, या ठिकाणी ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर, हा सामना समाप्त झाल्यानंतर भावे स्पोर्ट्स किरवली आयोजित जय सावरीदेव चषक 2020 चा लॉट देखील करण्यात येणार आहे. तर सर्व संघांच्या कॅप्टन्सना विनंती, आपण थांबायचं आहे. त्यानंतर मिस्टर आकाश संते या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण या व्यासपीठावर सन्मान या ठिकाणी करणार आहोत. रामघरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे गोलंदाज अविनाशला. बेगेट केला यावेळेस. चांगला फटका आहे. 6 धावा मिळतील. षटकार. मात्र उशीर झालेला आहे वाशिरे संघासाठी. कुठेतरी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या षटकामध्ये अशा प्रकारचे चांगले फटके यायला पाहिजे होते, परंतु काय भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली. आता शेवटचा बॉल आहे. 18 धावांची आवश्यकता आहे आणि ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये चॅम्पियन बनण्याच्या तयारीत जय बजरंग स्पोर्ट्स भावळे संघ. शेवटचा बॉल. हा बॉल देखील हवेत आणि याचबरोबर मॅच जिंकली आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे ए टीम. आणि आपण कौतुक करूया तर विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. अतिशय जबरदस्त क्रिकेट
जय बजरंग स्पोर्ट भावाली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला.